धारावी पुनर्विकासाचा नारळ अखेर फुटला। माटुंगा रेल्वे स्टेशनच्या नजीकच्या 850 कुटुंबांचं पुनर्वसन केलं जाणार। गुपचूप भूमिपूजन ओरखल्याचा धारावी बचाव संघटनेचा आरोप। यंदाचं गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात होणार। ढोल ताशा पथकांच्या संख्येवर एनजीटीनं घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। मध्य आणि कोकण रेल्वे खेड सीएसएमटी खेड पनवेल दरम्यान 14 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं राज्यभरात आंदोलन। अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार, तर काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनार्थ करणार आंदोलन। पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेले चीनचे 75% सैन्य माघारी गेले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। अजित डोवाल यांनी घेतली पुतीन यांची भेट, तर पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबतचा द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। आपला केजरीवाल यांच्या सुटकेची आशा। मुंबई शहराच्या जी दक्षिण विभागामध्ये आज पाणी जलवाहिनीच्या कामासाठी दिवसभर पाणी पुरवठा राहणार बंद। मान्सूनचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार। 19 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान वायव्य भारतातून मोसमी वारे माघारी फिरण्याची शक्यता। आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा विजयी चौकार, तर भारतीय हॉकी संघाची कोरियावर 3-1 दणदणीत मात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।